ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती आणि म्हणूनच त्यांची हत्या करण्यात आली असा खळबळजनक दावा सय्यद सूज या अमेरिका स्थित सायबर एक्सपर्टने केला। या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेले आहे। या संदर्भात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे पीए असलेले दादासाहेब मुंडे यांनी जय महाराष्ट्राला धक्कादायक खुलासा दिलेला आहे। या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी। मुंडे साहेबांसोबत जास्त काळ तुम्ही घातलेला आहे आणि काय नेमकी परिस्थिती होती बरं? आता हत्येनंतर अनेक प्रश्न आणि हा एक आरोप या सगळ्या संदर्भामध्ये पुढे आलेला आहे, गौप्यस्फोट पुढे आलेला आहे। काय या सगळ्या संदर्भामध्ये तुम्ही सांगता? खरं म्हणजे मुंडे साहेबांच्या मृत्यूनंतर सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये आजही तो प्रश्न आहे की त्यांचा मृत्यू कसा झाला। गेली 4 वर्षे सातत्याने आम्ही महाराष्ट्रभर जेव्हा फिरतो तेव्हा सामान्य माणूस सुद्धा हाच प्रश्न विचारतो की साहेबांचं कसं झालं असेल, आणि या प्रश्नाचं उत्तर कुणाकडेही नाही आहे। ज्या लोकांनी तांत्रिकदृष्ट्या आम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे होतं ते लोक यावर बोलत नाही, आणि मग त्यांच्या मृत्यूबद्दल जे काही आहे ते तर्क आणि वितर्क आहे। परंतु समाजातल्या शेवटच्या माणसाला सुद्धा ही गोष्ट पटत नाहीये की त्यांचा मृत्यू ज्या अपघातात दाखवला जातो त्या अपघातात त्यांचा मृत्यू होऊ शकतो। गोपीनाथ मुंडे साहेबांना आपण खरं म्हणजे समजून घेतलं पाहिजे। अत्यंत मोठा लोकनेता, अत्यंत इच्छाशक्ती आणि महत्वाकांक्षा असलेला लोकनेता ज्या पद्धतीच्या अपघातात गेला अशी स्थिती निर्माण केली गेली। सामान्य माणसाला प्रश्न पडतो की एक किरकोळ अपघात, एक छोटीशी इजा त्या अपघातात त्यांना व्हायला पाहिजे आणि एवढा मोठा नेता गेला कसा? या प्रश्नाचं उत्तर आम्ही अनेक वर्ष झालं शोधतो, ते सापडत नाहीये। परंतु कालच्या घटनेनंतर धक्कादायक गोष्ट आहे ही की मुंडे साहेबांचा ईव्हीएमच्या घटनेशी संबंध आहे असं सांगितलं गेलं काल तो जेव्हा आम्ही पाहिलं, आणि त्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये खळबळ माजलेली आहे। खरं म्हणजे खळबळ उडाली असं म्हणण्यापेक्षा माझं म्हणणं आहे की गोपीनाथराव मुंडे साहेबांची जी समर्थक आहेत, त्यांच्यावर जे प्रेम करणारे लोक आहेत ते सर्व जातीचे आहेत, सर्व धर्माचे आहेत, सर्व पक्षात आहेत। या सगळ्या लोकांना उत्सुकता लागली की खरंच या प्रकरणात त्यांचा काही विषय आहे का। माझ्यासाठी एवढाच प्रश्न आहे की ईव्हीएमच्या संदर्भात जी काही रात्री चर्चा पाहतोय आम्ही सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये, ईव्हीएम हॅक होतंय की नाही होतं इकडे चर्चा घेऊन जायची आणि दुसरीकडे त्यात मुंडे साहेबांच्या मृत्यूचा संबंध जोडायचा। मला वाटतं की एकदा कन्फर्म ठरवलं पाहिजे मीडियाने सुद्धा की गोपीनाथ मुंडे साहेबांचा जर संबंध त्या संबंधात असेल तर माझ्यासाठी 2 नवे प्रश्न आहेत। आता त्यातला एक प्रश्न असा आहे की ईव्हीएम या मशीनच्या संदर्भातली माहिती जर गोपीनाथराव मुंडे साहेबांना असेल आणि जर ती माहिती होती म्हणून त्यांचा मृत्यू झाला असेल तर प्रश्न असा पडतो की मुंडे साहेब त्या माहितीचं काय करणार होते, ती माहिती घेऊन काय करणार होते। याचा अर्थ असा आहे की ती माहिती मुंडेंना झाली आहे आणि आता या मुंडे या माहितीच्या आधारे आपल्या पक्षाला ब्लॅकमेल करतील, आपल्या पक्षाला अडचणीत आणतील, आणि जर त्यांनी आपल्याला अडचणीत आणलं तर पक्षामध्ये जे आपलं मोठं स्थान आहे त्याला धक्का लागेल असं भारतीय जनता पार्टीतल्या काही माणसांना वाटलंय का? आणि जर असं वाटलं असेल आणि मग मुंडे ब्लॅकमेल करून पक्षात मोठा नेता होतील अशी भीती जर कोणाला वाटत असेल आणि त्यातून जर ही घटना घडली असेल तर आमची पहिली मागणी अशी असणार आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नेतृत्वाची भीती ज्या लोकांना वाटत होती त्या लोकांची चौकशी झाली पाहिजे। कॅमेरामन आदेश वाकळेसह मी उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड। ईव्हीएम मशीन बाबतचे आरोप हे बिनबुडाचे आहेत। सनसनाटी निर्माण करणाऱ्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली आहे। तर राज्यात शिवसेना भाजपची युती होऊन पुन्हा दोन्ही पक्षांचं सरकार निर्माण होईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे। या संदर्भात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे सिनियर करस्पॉन्डंट गोविंद तुपे यांनी। अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत। मला सांगा की ईव्हीएम मशीन संदर्भात एक खूप मोठा आरोप केला गेला, गोपीनाथ मुंडेंचं नाव समोर आलंय, भाजप याच्याकडे कसं बघतं? काय नाही, त्या व्यक्तीची नार्को टेस्ट केली पाहिजे। खरं काय खोटं काय बाहेर येईल, तयारी आहे का नार्को टेस्टची? त्यांनी लिहून द्यावं नार्को टेस्ट करायला मी तयार आहे। कोणताही हातात पुरावा नाही, कोणता एव्हिडन्स नाही, तोंडात आगं ते आरोप करायचे, लंडनमध्ये बसून करायचे, देशाची बदनामी करायची आणि त्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी बाजूला बसायचं। राजकारणाचा किती खालचा स्तर असावा याचं हे ज्वलंत उदाहरण आहे। कायद्यामधल्या उणिवेचा फायदा घ्यायचा, कागद नाही सनसनाटी निर्माण करायची, जे व्यक्ती आज आपल्यामध्ये नाही त्या आदर्श व्यक्तीबद्दल आपण बदनामी करायची। मला वाटतं की आता
जनाची नाही तर मनाची लाज ठेवली पाहिजे असं म्हटलं जायचं, पण आता यांना जनाची राहिली नाही आणि मनाची राहिली नाही. आता कायद्यामध्ये असणाऱ्या तरतुदी लक्षात घेऊन पुढे मुख्यमंत्री महोदय निर्णय करतील. नार्को टेस्ट केली तर सच क्या है झूठ क्या है पता चल जाएगा, दूध का दूध पानी का पानी हो जाएगा. आणि इतरांनी याची चौकशी करण्याच्या ऐवजी आम्हीच मागणी केली आहे, त्याला इथं आणलं पाहिजे, नार्को टेस्ट केली पाहिजे. युती होईल आणि पुढच्या ऑक्टोबरमध्ये पुन्हा युतीचं सरकार शपथ घेईल. वानखेडे स्टेडियमवर निश्चिंत रहा. जनहित में ये सरकार फिर आएगी. कांग्रेस राष्ट्रवादी को धोबी पछाड़ देगी.